की मी इथं आता बसतो, तुम्हाला त्या योजनेच्या बद्दल काही शंका असेल तर तुम्ही विचारा, लाऊडस्पीकर तुम्हाला दिला जाईल बोलायला आणि त्या पद्धतीने मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन. बोला ताई. हॅलो अजून कोणी? दादा, मी हिराबाई करंजुले बोलते पाडळीवरून. तर बोला. आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हत्ती घेतला होता, पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला, म्हणून तो माघारी इकला आम्ही. पण ते अजून आमच्या मालकाच्या नावावर आहे, ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळं ते करता नाही आलं. मग ती मी बसन का त्याच्यात? तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर 100% बसणार. इतकं नाही आम्हाला, 1 लाख एकर 1.25 एकर वावर आहे म्हणल्यावर नाही, उत्पन्न कशाची? वावराचा काही प्रश्न ठेवला नाही. वावर किती का असं ना, उत्पन्न 2.5 लाखाच्या एवढी नाही आमची, मग उत्पन्न इतके नाही बसत. मग ते बसणार 2.5 लाखाच्या आतमध्ये बसणार. आज पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लाडक्या बहिणीसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजितदादा महिलांना बोलत होते. महिलांनी काही काळजी करण्याचे कारण नाही. 4 चाकी दारासमोर उभी असली तरी देखील ती 4 चाकी दुसऱ्यांच्या नावावर असेल तरी त्या महिलेला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ड्रायव्हर असणाऱ्या महिलांना देखील काळजी करू नका. आणि पिवळं राशन कार्ड आणि सेंद्रिय राशन कार्ड वाल्यांनी सुद्धा ही काळजी करायचं काम नाही. आम्ही सर्व महिलांना विचार करूनच ही योजना आणली असल्याचे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर दादांचं भाषण पार पडताच दादा म्हणाले, आता मी इथे बसतो, तुम्हाला जर या योजनेबद्दल जर काही शंका असेल तर तुम्ही मला विचारा आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये लाऊडस्पीकर दिला जाईल आणि जो प्रश्न तुम्ही मला विचारसाल त्या प्रश्नाचे उत्तर मी माझ्याकडून देईल, असं दादा म्हणाले. आणि लगेच एक महिला उठली आणि तिने दादाला प्रश्न विचारला आणि दादांनी त्या प्रश्नावर सविस्तर उत्तर देऊन त्या महिलेला समजून सांगितलं. तर असा हा पारनेर येथे लाडकी बहीण संवाद कार्यक्रम अजितदादांचा पार पडला. तर दादांच्या प्रतिक्रियेवर आणि त्या महिलांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.